तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये की घर बांधकामचा बनवलेला. तर तुम्हाला आज ना मी एक गोष्ट सांगणार आहे की कौलं बेस्ट आहेत की पत्रा बेस्ट आहे. आता सध्या तरी लोक स्लॅब घालतात, कोण कोण वरती कौलं घालतात जे कोकणामध्ये असतात, आणि कोण कोण आता नवीन ट्रेंड आला जसं की पत्रे घालतात. तुम्हाला मी दाखवत होता कशा प्रकारे आहे ते. चला ना आपण व्हिडिओमध्ये बघूया. घर बघून घ्या. आम्ही पूर्ण प्रकारे पत्रे घातलेले आहेत आणि लोखंडी वेल्डिंग मारलं आहे. तुम्ही जे बघू शकता आतमध्ये हे सगळं लोखंडी वेल्डिंग आहे. लोखंडी वेल्डिंग सोबत वरती आम्ही घातलेत पत्रे, आणि हे मजबूत पत्रे आहे. तर तुम्हाला त्याची मी बेनिफिट दाखवणार आहे. तर आधी तुम्हाला गोल दाखवतो. पुरे मी पत्रे घातलेत ते पूर्ण कसं दिसतंय. हे पुरे आम्ही लोखंडी पत्रे आणि वेल्डिंग मारलेले आहे. घरामध्ये शिरूया. हे तुम्ही बघू शकता पूर्ण पत्रे घातलेले आहेत इथपर्यंत, आणि त्याची जी वेल्डिंग आहे खाली, जे लोक सागाचे जे घालतात ते पण पुरं आम्ही वेल्डिंग मारलेलं आहे लोखंडी. पुरं बघू शकता पुरे जॉईंट आहे, हे पुरं लोखंडी घातलं आहे आम्ही. आता इकडनं आतमध्ये जायचं, तुम्हाला दाखवतो. हा जो आहे ना आमचा लोटा आहे, सॉरी वळे आहे, ही वळे. आणि वळ्यामध्ये बांधकाम बघा तुम्ही कसं केलं आहे. आम्ही पूर्ण लोखंडी काम केलेलं आहे. प्रत्येक एकही गोष्ट लाकडाची यूज नाही केलेली आहे. हे सगळं मधनं आहे. हां, हे मधनं झालं. आणि बाकीला पंखा पण पत्र्याला जॉईंट आहे, लोखंडीला. लोखंडी पाईप आहे ते पुरे, प्रॉपर लोखंड आहे ते. हे पत्रे बघू शकता तुम्ही. आता ही जे पुढचे 2 रूम आहेत तुम्हाला दाखवतो. हा जो रूम आहे ना, ह्या रूमला पण बघा पुरा पत्रा आहे आणि पूर्ण लोखंडी वेल्डिंग काम आहे. हे इथे बघा, इथेही पुरं लोखंडी काम आहे. मध्ये आपण जाऊया. आमची ही मागची पडी आहे, त्याच्यात बघा हे लोखंडी घातलं इथे सेम, आणि इथेही लोखंडी आहे, बघू शकता. प्रॉपर लोखंडी घातलं इथे. आता ही अजून एक आम्ही पाठी नवीन पडी काढलेली आहे, तुमका दाखवते. तर ही आम्ही एक नवीन पडी काढली आहे, हे संडास बाथरूमसाठी. आणि ही लांबच्या लांब जागा. तुम्ही म्हणत असाल की आतमध्ये पत्रे आहेत आणि इथे आम्ही काय नाही घातलं आहे. कारण की इथे आम्हाला घालायचे आहेत कौलं. इथे कौलं घालायचे आहेत, कारण की कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी चूल असते. तर चुलीवरती जे जेवण करणार ना, तर समजा घरामध्ये आपण जर चूल लावली इथे, तर जो काळा असणार जे वरती जातात ते सगळं पत्रा काळा पडणार हा. त्याच्यामुळे अजून गरम होणार, आणि त्यामुळे आम्ही इथे विचार केला की कौलं घालायची. कौलं घातल्याने आपण जिथे चूल जरी इथे मांडली, इथे किंवा तिथे मांडली चूल, तर चूलनी जे आग येणार, आगची वरची जे धुवा असणार ना, धूर, तिने ते कौलं काळी पडणार. ते आपल्याला चेंज करता येतात. पण पत्रा एकदा जर घातला तो परमनंट राहतो. चेंज केला तर आपल्याला पूर्ण चेंज करायला लागेल. तर बघा आम्ही ही आता नवीन पडी काढली आहे. हे आधी घर होतं आमचं, अजून शिफ्ट नाही झालं त्याच्यामध्ये आम्ही. हे बघा, हे नवीन इथनं आम्ही ना वाढवली आहे रूम. आणि सरळ ही पण कशी रूम ना लांबच्या लांब झालेली आहे. इथे संडास बाथरूम आहे, आणि इथे आम्ही घालणार आहे म्हणजे खालचं काम आहे ना ते आम्ही लोखंडीच करणार आहे. सेम लोखंडी इथे जसं आहे तसं लोखंडीचे वरची खाली जे सपोर्ट आहे ना ते करून घेणार, आणि फक्त वरती कौला घालणार आहे. तर बघा हे पण काम चालू आहे इथे. तुम्हाला ना मी कौलं आणि पत्रे यांचा डिफरन्स सांगतो. की जे कौलं असतात ना मंडळी, ते प्रत्येक कोकणामध्ये असतात, आणि जे पत्रे आहेत आता सध्या नवीन आलेले लागले, सगळे लोक घालायला लागले. तर पत्र्याचं एक ना असे आहे की जेव्हा ऊन असतं, ऊन, आता उन्हामध्ये पत्रे तापतात, त्यामुळे आपला जे घरामध्ये लोक राहत असतात त्यांना भरपूर गरम होतं. म्हणजे पत्रे जर घातला असाल ना तुम्ही, तर गरम हे खूप होणार आहे. आणि पावसामध्ये जेव्हा पाणी पडणार, पावसाचे जे पाणी, आपल्या कोकणामध्ये पाऊस भरपूर असतो, जेव्हा पाणी पडतं तेव्हा पत्रे धडधड 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 ते जोरात वाजतात. ते एक झालं. आणि बाकी पत्रे का बेस्ट आहेत मी तुम्हाला सांगतो. की जेव्हा जे गावाला वांडर भरपूर असतात, वांडर जसे की बोलतो आपण माकडं ना इथून त्या झाडावरती उडी मारतात, तेव्हा घरावरती जेव्हा येणार ना, तेव्हा तुटण्याचे चान्सेस काय नाही. आणि आधी आमची कौलं होती. कौल्याचं तुम्हाला सांगतो, कौलं तुम्हाला ना थोडेफार स्वस्त पडतील, आणि कौलं स्वस्त पडतील आपल्याला जर पत्र्याचं कंपॅरिझन केलं तर. पण स्वस्त पडून काय फायदा नाही आहे, की जेव्हा ते वांडर असतात, जे माकड असतात, जेव्हा ते उडी मारतात त्याच्यामुळे ते कौलं फुटतात, आणि तेव्हा कळत नाही आपल्याला. पण जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा पाणी कुठं ना कुठं लिकेज होतं, कुठे कुठे होल राहतात. कारण की मे महिन्यामध्ये माकडांचे सतून फोडलेलं असतं, त्यामुळे कळत येत नाही. मग त्याच्या कंपॅरिझननी जर केलं ना, तर पत्रे बेस्ट आहेत. पण गरमीमध्ये खूप खूप हैराण होतं. का ते सध्या आम्ही अजून शिफ्ट नाही झालो आहे, पण आम्हाला पण गरमी भरपूर होती. तुम्हाला दाखवतो थांबा. तर म्हणजे व्हिडिओ इथे सेंड करूया. जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.